नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता विद्याधरला पोलीस घेऊन जात आहे आणि तेवढ्यात धनश्री पुढे येते. रडतच आता युगंधरची माफी मागत असते आणि इन्स्पेक्टर साहेबांची सुद्धा, आणि म्हणते की हे बघा इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही प्लीज यांना घेऊन जाऊ नका. मी तुमच्या पाया पडते, मी तुमची माफी मागते का प्लीज तुम्ही यांना घेऊन जाऊ नका. म्हणून मात्र आता धनश्री केविलवाने आता अगदी इतकी रडत आहे आणि सगळ्यांच्या समोर हात पसरते विद्याधरसाठी. भाऊजी प्लीज ऐका हो, पोलिसांना सांगा की यांना घेऊन जाऊ नका. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, मी तुमची माफी मागते, विनवणी करते की प्लीज यांना सोडून द्या, प्लीज सोडा, यांना सोडा. भाऊजी तुम्ही काहीतरी करा आणि मी तुमच्या पाया पडते. तर धनश्री लगेच आता युगंधरच्या पाया पडते. तेव्हा युगंधर तिच्या हाताला धरतो आणि तिला उभं करतो. तेव्हा आता लगेच युगंधर काही बोलत नसतो, परंतु आता इन्स्पेक्टर साहेब विद्याधरला घेऊन जायला निघतात. तेव्हा युगंधर इन्स्पेक्टर साहेबांना थांबवतो आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की मी माझी मानहानीची केस मागे घेतो. हे ऐकल्यानंतर आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो. तेव्हा विद्याधरला तर हेच हवं असतं. विद्याधर लगेच आता अगदी डोळे मोठे करून बघतो. तेव्हा धनश्रीला आता अगदी इतकं रडू येतं, ती खूप रडत असते. आणि पृथ्वीला आज आपल्या वडिलांचा मोठेपणा कळतो आणि त्याला सोडून द्या, सोडा ना. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की पण साहेब. तर युगंधर म्हणतो की हे बघा, मी तुम्हाला सांगतो की त्याला सोडून द्या. आणि विद्याधरच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो की तो कसाही असला, गुन्हेगार जरी असला तरी सुद्धा तो माझा भाऊ आहे. त्याने हे सर्व का केलं आणि कशासाठी केलं हे मला जाणून सुद्धा घ्यायचं नाही आणि त्याशी मला काही घेणं देणं सुद्धा नाही. तेव्हा विद्याधर युगंधरकडे बघतच असतो, काही उत्तर न देता. तर आता युगंधर त्याच्या खांद्यावर हात अगदी म्हणजे थापडतो आणि लगेच मात्र तो पत्रकारांना हात जोडतो आणि म्हणतो की हे बघा माझ्या सर्व पत्रकार मित्रांनो, टीव्हीवर आणि पेपरमध्ये असं की जे काही आहे ते माझ्या भावाबद्दल छापून आणू नका, जे आज येथे घडलेलं आहे त्याबद्दल. पण कसं आहे की प्रत्येक कुटुंबामध्ये राजकारणाचे छोटे मोठे वाद असतात. आमच्या घरातील हे वाद आहे तर ते चव्हाट्यावर येऊ नये, त्यासाठी मी छोटीशी विनंती तुम्हाला करतो. तेव्हा आज अख्ख्या जगासमोर, अख्ख्या मीडियासमोर आणि अख्ख्या घरातील निंबाळकर कुटुंबासमोर युगंधरचा पुन्हा मोठेपणा सिद्ध झालेला आहे. तर आनंदीला आपल्या मालक साहेबांचा फार अभिमान वाटतो. त्यानंतर पुढे युगंधर म्हणतो की आज माझ्या पृथ्वीचा मुलाचा इतका मोठा इव्हेंट सुरू आहे आणि इव्हेंट आता पुढे सुरू करूयात, पण कृपा करा परंतु माझ्या भावाबद्दल आता प्लीज असं काही छापून आणू नका, हीच तुम्हाला विनंती आहे. तर विद्याधर पाहतच असतो, तो पूर्ण शॉकच होतो. तर युगंधर आता जे काही बोलतो त्याचा मोठेपणा बघून आता पत्रकार म्हणतात की खरंच सर, तुम्ही खूपच मोठे मोठे मनाचे आहात. तुमच्या सख्या भावाने तुमच्यासोबत इतकं वाईट कृत्य केलं, तुम्हाला जेलमध्ये पाठवण्यासाठी तयारी केली, तरी सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवून तुम्ही त्यांना जेलमध्ये नाही जाऊन देत आहात. आता विद्याधरला राग येत असतो, कारण आता युगंधरचं कौतुक होत असतं आणि जगासमोर सुद्धा तुम्हाला हे सर्व येऊन द्यायचं नाही. म्हणजे खरंच सर, तुम्ही एक फॅमिली मॅन आहात आणि हे बघा सर, आम्ही खरंच तुमच्या भावनांचा आदर करतो. तेव्हा युगंधर हात जोडून म्हणतो की खरंच खूप खूप धन्यवाद आणि मिस्टर निंबाळकर येतो आम्ही. तेव्हा आता सगळे प्रत्येक पत्रकार जायला निघतात. इन्स्पेक्टर साहेब आणि हे सर्वजण आता निघून गेल्यानंतर धनश्री रडतच विद्याधरच्या समोर येते आणि विद्याधरला म्हणते की आहो, का केलं तुम्ही असं, काय गरज होती तुम्हाला हे सर्व करण्याची. तेव्हा विद्याधर रागाने धनीला म्हणतो की धने लांब हो आणि आतमध्ये जायला निघतो. तेव्हा लगेच पृथ्वी काकाला म्हणतो की काका थांब. पृथ्वी काकाकडे आता इतका रागाने बघत आहे. आता विद्याधर पाठमोरा उभा असतो. पृथ्वीला इतका राग आलेला आहे, त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत आहे. पृथ्वी म्हणतो की आम्हाला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की काका, अरे तू इतक्या खालच्या पातळीला जाऊन विचार करशील. आता मुलं सुद्धा युगंधरकडून आता वळालीत हे ऐकून आणि हे बघून मात्र विद्याधरच्या पायाखालची जमीन सरकते. तेव्हा विद्याधर वळून मुलांकडे बघतो तर त्याला धक्काच बसतो. तर मिताली म्हणते की शी काका, इतकं विष तुझ्या मनामध्ये भरलेलं आहे काका, तू अरे आमचा विश्वासघात केलास. तेव्हा लगेच आता विद्याधर मुलांच्या मनामध्ये पुन्हा विष कालवण्याचा प्रयत्न करतो. अरे पोरांनो, तुम्हाला तुमच्या बापाचा खरा चेहरा कसा आहे माहिती नाही आणि मी जर तुम्हाला तुमच्या बापाचा हा जो काही आता खरा चेहरा आहे तर तो दाखवला नाही तर तेवढ्या लगेच आता शिल्पा जोराने विद्याधरवर ओरडते की विद्याधर. शिल्पा लगेच तोऱ्यातच पुढे येऊन विद्याधरच्या कानामागे ठेवून देते आणि म्हणते की खूप झालं, आता प्रकरण मिटलेलं आहे. युगंधरने तुझी अटक थांबवलेली आहे, त्यामुळे आता तोंड बंद ठेवायचं. तेव्हा आता पृथ्वी पुढे येतो. पृथ्वी सुद्धा रागाने म्हणतो की आत्या, काकावर हात उचलण्याची काही गरज नाही, कारण या क्षणापासून काका यापुढे कितीही काही बोलला तरी सुद्धा आम्ही विश्वास नाही ठेवणार. काका तू खूप चुकीचं वागलेला आहेस. असे बोलून पृथ्वी आणि मिताली रागाने आतमध्ये निघून जातात. तेव्हा विद्याधर म्हणतो की अरे पृथ्वी, परंतु आता पृथ्वी काही ऐकत नसतो. तर सगळेजण बघत असतात. शिल्पा तर रागाने पाहत आहे आणि धनश्री रडत आहे. तर लगेच आता विद्याधर हा युगंधर
युगंधरच्या समोर येतो. युगंधरला अजून सुद्धा धमकावतो की अरे तू हे पोरांच्या मनामध्ये विष घालून खूप मोठं पाप केलंस, त्याची भरपाई तुला करावीच लागेल आणि रागाने चल धने असे म्हणून आतमध्ये निघून जातो. तेव्हा आता धनश्री सुद्धा त्याच्या मागे निघून जाते. आता युगंधर स्वतःशी हसत असतो कारण त्याला माहिती असतं की हे सगळं त्याने कसं घडून आणलेलं आहे विद्याधरला धडा शिकवण्यासाठी. तर मालक साहेब आतमध्ये आलेले आहेत. शिर्के त्यांच्या मागे धावतच येतात, हात जोडत म्हणतात की मालक साहेब मानलं तुम्हालाच म्हणून तुम्ही आता इतके शांत होता तर मी तुम्हाला इतकं टेन्शनमध्ये आलो होतो मी तरी सुद्धा. मालक साहेब मला सांगा बरं हा गेम आहे तर तुम्ही कधी आणि कसा फिरवला बरं. तेव्हा आता युगंधर सांगायला सुरुवात करतो. तेव्हा आता युगंधर आता जयकांत पाटील याचं नाव घेतो. आठवत असेल तुला जयकांत पाटलाचं नाव. आणि तेव्हा शिर्के म्हणतो की हो जयकांत पाटील आठवतं. हो त्याच्या बायकोला खूप मोठं काहीतरी आता आजार वगैरे होता आणि तुम्ही मात्र त्याला मदत केली होती आणि तिला कॅन्सर झालेला होता. लाखो रुपयाची मदत करून तुम्ही त्या बाईचा जीव वाचवला होता. तेव्हा युगंधर म्हणतो की त्या उपकाराची परतफेड म्हणून त्याने इतकी मोठी रिस्क घेतली. नंतर शिर्के म्हणतात की मालक साहेब तुम्हाला मी एक बोलू का, कारण आता ही जी मानहानीची केस होती ऐनवेळीच तुम्ही मागे घ्यायला नकोच होती, पण विद्याधरला अद्दल घडवण्यासाठी आता हा एक चांगला चान्स होता. तर युगंधर विचार करतो आणि म्हणतो की शिर्के नाही, त्याला आम्ही जेलमध्ये नाही टाकू शकत. जो काही ब्लास्ट घडलेला होता त्यामध्ये सगळं काही आपण केलेलं होतं, त्यामुळे माझ्या गुन्ह्याची शिक्षा आहे तर त्याला कशी भोगून द्यायची. मात्र त्याने जे काही केलेलं नाही तर सगळ्यांसमोर मात्र त्याची नाचक्की इतकी झालेली आहे, सगळ्यांच्या समोर त्याला खाली मान घालावी लागली. तेव्हा एवढी अद्दल त्याच्यासाठी पुरेशी आहे. आणि यापुढे मात्र तो आता युगंधर निंबाळकरच्या नादाला लागण्या अगोदर 100 वेळा विचार करेल. हे बघा शिर्के रात्र खूप झालेली आहे त्यामुळे जा तुम्ही घरी जाऊन आराम करा, खूपच रात्र झालेली आहे, उद्या सकाळी फॅक्टरीमध्ये बोलूयात आपण. तेव्हा आता शिर्के म्हणतात की ठीक आहे चालतंय मालक साहेब, गुड नाईट असं करून मात्र शिर्के निघून जातात. तेवढ्यात आनंदी दरवाजामध्ये ह्या दोघांचं बोलणं सर्व काही ऐकत असते. तेव्हा युगंधर दरवाजा बंद करायला येतो आणि तेवढ्यात आनंदीला बघतो शिर्के निघून गेलेले आहेत. युगंधर आनंदीला विचारतो की आनंदी इतक्या रात्री तू इथे काय करतेस. तेव्हा आनंदी म्हणते की हे बघा मालक साहेब मी इथून जात होते, खोलीतून तुमचा आवाज ऐकला आणि म्हणून मी इथे थांबले. तेव्हा युगंधर विचारतो की म्हणजे तू सर्व काही ऐकलंस, आता सर्व काही झाले त्यामुळे जा तू सुद्धा जाऊन आराम कर. तेव्हा आनंदी म्हणते की मालक साहेब, कारण युगंधर आतमध्ये जायला निघलेला असतो. युगंधर म्हणतो की आता परत काय झालं. तेव्हा आनंदी विचारते की मालक साहेब मला तुम्हाला एक बोलायचं होतं. हे बघा मालक साहेब तुम्हाला सगळं अगोदरपासून माहिती होतं हे सर्व घडणार आहे ते, मग तरी सुद्धा मात्र तुम्हाला हे सगळं माहिती असल्यामुळे तुम्ही आम्हाला मात्र हे सगळं विश्वासात घेऊन एखाद्याला का सांगितलं नसेल बरं. हे बघा मालक साहेब आम्ही सगळेजण येथे इतकं घाबरलो होतो, माझं सोडा शिल्पाताईंचा विचार तुम्ही का केला नाही, त्यांचा जीव तर टांगणीला लागला होता, कारण सगळ्यांना असं वाटत होतं की तुम्हाला आता नक्की अटक होते की काय, म्हणून आम्ही किती टेन्शनमध्ये आलेलो होतो. आणि शिल्पाताई खरंच खूप घाबरलेल्या होत्या, सगळ्यांना खूप काळजी लागलेली होती, माई बापू यांना सुद्धा. त्यावरती हे सर्व ऐकून युगंधर म्हणतो की आनंदी मला या विषयावर काही बोलायचं नाही. आनंदी म्हणते की ठीक आहे आपण ह्या विषयावर बोलायलाच नको, पण हे बघा मालक साहेब पण प्लीज मी तुम्हाला एक विनंती करू का. आणि हे बघा मालक साहेब तुम्ही आत्ताच्या आत्ता जा आणि तुमच्या मुलांशी जाऊन बोला, कारण हे बघा पृथ्वी आणि मिताली हे सगळं काही बघून आतमधून खरंच खूप तुटून गेलेली आहे, त्यांचं मन तुटलेलं आहे आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचं फार वाईट वाटतं. एक वडील या नात्याने मात्र तुम्ही त्यांच्याशी प्रेमाने बोलून आणि ह्या विषयावर त्यांना प्रेमाने समजून खरंच त्यांच्या पाठीवरून हात फिरून जर बोललात त्यांना किती बरं वाटेल, त्यांचंही तुटलेलं मन सावरल आणि त्यांना खूप मोठा आधार मिळेल. व आता युगंधर म्हणतो की हे बघ आनंदी माझी मुलं ही आयुष्यामध्ये आता प्रेमाशिवाय मोठी झालेली आहेत, पापाचं प्रेम त्यांना हवं तेवढं नाही मिळालेलं, त्यामुळे घरात येणाऱ्या प्रत्येक वादळाला आणि प्रत्येक आता ह्या संकटाला कसं सामोरं जायचं हे सगळं त्यांना आता माहिती आहे, त्यांना कुणाच्या आधाराची आणि सहानुभूतीची गरज नाही. तेव्हा आनंदी म्हणते की पण मालक साहेब तरी सुद्धा, परंतु आता युगंधर काही ना ऐकून घेता दरवाजा बंद करतो. तेव्हा मात्र आता आनंदी तेथेच उभी असते, आता काय करावं तेच तिला काही कळत नसतं. त्यानंतर खरंच इकडे मिताली आणि पृथ्वी यांना फारच टेन्शन आलेलं असतं, त्यांची मनं तुटून गेलेलं असतं. हे जे काही प्रकार घडलेला आहे त्यामुळे ते डोक्याला हात लावून आता काय करावं तेच काही कळत नसतं. पृथ्वी एऱ्याझाऱ्या मारत असतो. मितालीला म्हणतो की खरंच मला वाटलं नव्हतं की आपल्या घरात हे असं काही घडेल म्हणून, मला माहिती होतं की बाबा आणि काका या दोघांमध्ये वाद आहेत, पण इतक्या टोकाच्या भूमिका ते म्हणजे पार पडतील माहिती नव्हतं. कधीच मलाही वाटलं नव्हतं की त्यांच्यामध्ये इतकं सर्व काही आहे, इतकी मोठी गोष्ट त्यांनी खरंच आपल्यापासून लपवायला नको होती. आपण सुद्धा निंबाळकर कुटुंबाचा एक खूप मोठा भाग आहोत, जितकं मात्र येथील लोकांना जाणून घेण्याचा अधिकार आहे तितकाच अधिकार आपल्याला सुद्धा आहे.
तेव्हा मिताली विचार करते करते आणि पृथ्वीला म्हणते की नाही दादा, मला नाही वाटत की आपण या दोघांच्या भांडणामध्ये पडलं पाहिजे. कितीही काही झालं तरी हा दोन भावांचा वैयक्तिक विषय आहे. तेव्हा पृथ्वी खूपच रागवलेला असतो. पृथ्वी म्हणतो की हे सगळं सांगणं सोपं आहे, पण मिताली मला खरंच फार त्रास होतोय. अगोदरच खाली जे काही झाले त्याच्याबद्दल विचार करूनच. आणि तेवढ्यात आता आनंदीचं ऐकून युगंधर आता मुलांशी बोलायला येतो आणि दरवाजात येऊन पृथ्वी असं म्हणतो. तेव्हा पृथ्वी आणि मिताली बाबांकडे बघतात आणि आता युगंधर आतमध्ये येतो आणि पृथ्वी आणि मितालीला म्हणतो की तुम्हाला दोघांना हे सगळं काही बघून आणि ऐकून खरंच फार त्रास होत असेल तर तुम्ही परत मुंबईला जाऊ शकतात. हे ऐकून आता पृथ्वी आणि मिताली धक्क्यानेच बाबांकडे बघत असतात. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की बाबा मला तसं म्हणायचं नव्हतं. तर युगंधर म्हणतो की नाही पृथ्वी, अरे हे सगळं मी चांगल्या भावनांनी बोलतोय. अरे घरामध्ये हीच परिस्थिती आणि हीच वस्तुस्थिती आहे, त्यामुळे जर खरंच तुम्हाला त्रास होत असेल तर खरंच तुम्ही मुंबईला गेले तर खरंच खूप मला बरं वाटेल आणि मला काहीच वाईट नाही वाटणार. माझा विचार करू नका. त्यावरती आता युगंधरचं हे बोलणं ऐकून पृथ्वी म्हणतो की नाही, मी तुम्हाला सोडून कुठेही नाही जाऊ शकत, मी इथेच राहणार. परिस्थिती अवघड आहे म्हणून मी आपल्या घरापासून पळ काढणारा नाही. इनफॅक्ट म्हणजे मी इथेच थांबून त्या परिस्थितीला तोंड देईन, काहीतरी कारण शोधून काढेल, काहीतरी मी शोधेल नक्की. ह्या सगळ्यावर ही सगळी परिस्थिती हँडल करण्याचा प्रयत्न करेल, परंतु ह्या सगळ्या परिस्थितीला पाठ फिरून मी पळून कधीच जाणार नाही. तेव्हा मात्र युगंधरला फारच आनंद होतो. युगंधर मात्र आता पृथ्वीच्या खांद्यावर हात ठेवतो, ते पण प्रेमाचा, आणि त्याच्या गालाला सुद्धा हात लावतो. तर पृथ्वीला फारच आनंद होतो. इतक्या दिवसातून त्यांना आज आपल्या वडिलांचं प्रेम भेटत असतं, वडिलांची माया भेटत असते. म्हणून आता दोघांचेही चेहरे खुलतात. दोघे एकमेकांकडे खुशून बघून हसत असतात आणि बाहेर आनंदी हे सर्व ऐकत आहे. आनंदीला सुद्धा खूप छान वाटत असतं, कारण आज एक बाप मुलं एकत्र आलेले आहेत आणि प्रेमाने एकमेकांना समजून एकमेकांच्या मायेचं मात्र आता ते म्हणजे मान ठेवत आहे. आणि खरंच पृथ्वीला इतकं छान वाटतं, कारण बाबांनी आज चक्क त्याच्या गालावरून हात फिरवलेला असतं. याचं त्याला इतकं मस्त वाटत असतं. तो सारखा सारखा आपल्या गालाला हात लावत आहे. मिताली सुद्धा खूपच खुश आहे, तिला सुद्धा खूप छान वाटतं. दोघांनाही आता भरभरून आलेलं असतं. तेव्हा आता आनंदी हे सर्व काही ऐकते. आनंदीला समजतं की खरंच आज मायलिका म्हणजे बापलेकामधील आता हे नातं आहे तर ते दृढ झालेलं आहे. म्हणून आता आनंदीला अभिमान वाटतो. ती म्हणते की खरंच वरून कितीही दृढ वाटत असले परंतु आतमध्ये एक आता मायेचा ओलावा भरून ठेवणारा बाप मालक साहेबामध्ये आहे. आणि हे आज पुन्हा सिद्ध झालं म्हणून आनंदी खुश होत असते. तिला खूपच आनंद होतो, कारण तिला आता जे काही तिचं स्वप्न आहे ते पूर्ण होत असतं. युगंधर पृथ्वी सगळेजण एकत्र आलेले आहेत आणि तिला इतकं छान वाटत असतं, कारण तिला आता हेच हवं असतं. आणि शेवटी तिने युद्धधरच्या नाकावर टिचून हे सर्व करून दाखवलेलं असतं. ती स्वतःशी खूप हसते आणि खुश होत परत झोपायला निघून जाते. त्यानंतर आता सकाळ होते. सकाळ झाल्यानंतर युगंधर मात्र आता सकाळचा पेपर बघत असतो आणि सकाळच्या पेपरमध्ये आता फॅशन जगतात निंबाळकर इंडस्ट्रीचा नवा डंका अशी पृथ्वीचा फोटो वगैरे सगळं काही पेपरमध्ये छापून आलेलं असतं. आणि ते पण दैनिक स्वराज या पत्राच्या ह्या पेपरच्या पहिल्याच पानावर. म्हणून आता युगंधर ही बातमी बघून फारच खुश होतो आणि तो आता आपल्या रूममध्ये समिताच्या फोटो समोर येतो आणि समिताच्या फोटोसमोर येऊन म्हणतो की समिता, बघितलंस का, आज मात्र आपल्या मुलाने केलेल्या ह्या यशाचं आणि कर्तृत्वाचं त्याचं यश आता पेपरमध्ये छापून आलेलं आहे. त्याचा फोटोसुद्धा पेपरमध्ये छापून आलेला आहे. देशामध्ये घराघरात त्याच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्याचा फोटोसुद्धा इतका मस्त छापून आलेला आहे. तेव्हा आता आणि तो समिताला म्हणतो की हे बघ समिता, अगं हे बघ, आज मात्र हे जे काही यश आपल्याला दिसत आहे ते फक्त आणि फक्त एका व्यक्तीमुळे, जे आनंदीमुळे हे सर्व शक्य झालेलं आहे. तर जर त्या दिवशी आनंदीने मला हक्काने बजावलं नसतं, खरंच मी माझ्या मुलांच्या जवळ इतकं कधीच जाऊ शकलो नसतो. आणि काल सुद्धा तिने तिच्या धाडसाचं अगदी म्हणजे उदाहरण दिलेलं आहे. आपल्या रक्ताचं पाणी करून इतका मोठा पृथ्वीचा जो इव्हेंट होता तर तो वाचवलेला आहे. सगळ्या निंबाळकरांचे जीव वाचवलेले आहेत. पृथ्वीच्या यशाची खरी शिल्पकार दुसरी तिसरी कोणी नसून सगळ्याची मानकरी आनंदीच आहे. आनंदीनेच मात्र आपल्या मुलाचं हे भाग्य घडून आणलेलं आहे. तेव्हा मात्र आता लगेच युगंधर आनंदीवर फारच खुश असतो. तो आनंदीचं कौतुक करत असतो, ते पण समिताच्या फोटोसमोर. त्यानंतर मात्र इकडे आनंदी आता छाईताईंना सांगत असते की हे बघा छाईताई, मी तुम्हाला सगळं काही समजावलेलं आहे. कुणाला काय लागतं कुणाला काय नाही सगळी माहिती मी तुम्हाला समजावलेली आहे. जरी तुम्हाला जर काही मदत लागली तर तुम्ही मला नक्की विचारा. आणि तेवढ्याच छायाताई म्हणतात की आनंदीताई, सुनीताने मला सगळं सांगितलेलं आहे. जेव्हा जेव्हा सुनीता गावाला जाते तेव्हा तेव्हा मीच येथे काम करायला येत असते. तुमच्याबद्दल आणि घरच्यांच्या आवडीबद्दल मला सगळं काही सुनीताताईंनी खूप समजावलेलं आहे.
कारण सुनीताताई गावाला गेलेल्या आहेत आणि त्यांच्या बदल्यात आता इथे काम करायला छायाताई आलेल्या आहेत आणि ते सगळं काही आनंदीताईंना समजवतात. तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी सगळी काळजी घेईल. त्यानंतर आता घरातील सगळेजण बाहेर येतात आणि पेपरमधील ती बातमी बघून बापू म्हणतात की अरे वा 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 वा, खूपच मस्त बातमी छापून आलेली आहे, एकदम मस्त फोटो वगैरे. फॅशन ह्या जगतात म्हणजे निंबाळकर इंडस्ट्रीचा नवा जगताप. तेव्हा आता पृथ्वी हे सर्व ऐकतो आणि वा असं म्हणतो. शिल्पा आता त्या दोघांना जवळ घेते. पृथ्वीला आणि मितालीला, शिल्पाला ह्या सगळ्यांना फारच आनंद होत आहे. आनंदी आणि छायाताई सुद्धा खूप खुश आहे. सगळ्यांना इतका आनंद झालेला असतो आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर तो स्पष्ट दिसत आहे. तेव्हा मात्र आता लगेच पृथ्वी म्हणतो की काय लिहिलं, तर बापू वाचत असतात आणि बापू ती बातमी वाचून आता सगळ्यांना दाखवतात आणि ती बातमी वाचून आता बापू म्हणतात की खरंच पृथ्वी, आज मात्र तुम्ही निंबाळकरांचं जे काही नाव आहे तर ते उंचावून टाकलेलं आहे, एकदम मस्त. आणि सकाळी सकाळी ही बातमी वाचून मला खूपच आनंद झालेला आहे, इतका आनंद खरंच. तेव्हा माई म्हणतात की हो ना, मला सुद्धा खूपच आनंद झालेला आहे. एवढं सगळं कौतुक बघून खरंच डोळ्यामध्ये आनंद अश्रू येतात. मिताली लगेच आता घट्ट आजीला येऊन मिठी मारते, म्हणजे माईंना. आणि तेवढ्यात आता शिल्पा तर तोऱ्यातच म्हणते की भाजे कोणाचे आहे, तर ते माझे. बापू म्हणतात की हो मग तर. आणि शिल्पाला आता समिताची आठवण होते. ती म्हणते की तिला हे सर्व काही बघून खरंच किती आनंद झाला असता. आनंदी सुद्धा खुश होत हे सर्व ऐकत असते आणि आता सगळ्यांना समिताची आठवण होते. तेव्हा आता पृथ्वी आत्याला म्हणतो की नमस्कार करतो, म्हणून तो आत्याच्या पाया पडतो. त्यानंतर माईंच्या सुद्धा पाया पडतो. आता दोघी खूप छान असा आशीर्वाद देतात आणि बापू सुद्धा आता बापूंच्या सुद्धा पाया पडतो. बापू सुद्धा खूप छान आशीर्वाद देतात, यशस्वी हो. आणि बघ पृथ्वी, सुरुवात तर एकदम धूमधडाक्यात झालेली आहे आणि पेपरमध्ये कौतुक सुद्धा आता तुझं इतकं छान झालेलं आहे, बातमी सुद्धा इतकी छान आता छापून आलेली आहे, यशस्वी भव यशस्वी भव, असं मात्र ते आता बापू खुश होत पृथ्वीला आशीर्वाद देत आहेत. आणि तेवढ्यात आता युगंधर खुश होतच बाहेर येतो आणि म्हणतो की ताई बाद झालं. आणि हे बघा कसं आहे, पृथ्वीची पाठ थोपाडतो. पेपरमध्ये आता खरंच लिहून आलेलं आहे आणि त्याचं कौतुक ऐकतो का, म्हणून पृथ्वीला ते विचारतात. तर पृथ्वी लगेच बाबांच्या पाया पडतो. त्यामुळे आता ते म्हणजे युगंधर पृथ्वीला समजावतो की हे पग इतकं भरभरून जाऊ नकोस इतक्या एवढ्या छोट्या याच्यात, परंतु आता पेपरमध्ये जे काही तुमचं हे सगळं कौतुक वगैरे आलेलं आहे त्यामुळे आता तुमची आणखीनच खूप मोठी जबाबदारी वाढलेली आहे. पृथ्वी म्हणतो की हो बाबा, काम चोख पाहिजे, ते मिळवणं सोपं आहे, ते टिकवणं खूप अवघड असतं. म्हणजे कसं असतं की पत्रकार जेव्हा चांगलं असतं तेव्हा चांगलं लिहित असतात, तू ते याची सुद्धा वाट बघत असतात की तुम्ही कधी चुकतात, म्हणून तुम्ही कधी चुकीचं काम करतात याची ते वाट बघूनच असतात. शेवटी तेव्हा ते उलट म्हणजे लिहून आणण्यासाठी सुद्धा मागे पुढे बघत नसतात. त्यामुळे इथून पुढे मी जे काही सांगतो तर कामामध्ये हायगाई नाही. तर पृथ्वी म्हणतो की हो हे बघा, मी आता सर्व करून येतो, तोपर्यंत तुमचं चालून द्या, म्हणून युगंधर फोन करत आतमध्ये निघून जातो. तर आनंदीला फारच आनंद होतो. त्यानंतर मात्र आनंदी आणि छायाताई किचन मध्ये येतात. मस्त शिरा बनवलेला असतो. तर आनंदी छायाताईंना म्हणते की तो शिरा आहे तर अगोदर नैवेद्याला देवासमोर ठेवा, कारण आज मी जाम खुश आहे. तेव्हा छायाताई म्हणतात की सुनीताने मला सर्व सांगितलेलं आहे, तुम्ही या घराच्या सुखासाठी काय केलेलं नाही, म्हणून मालकीन असून सुद्धा आता या घरात मोलकरीण म्हणून राहतात आणि मुलांसमोर आता हे सगळं अजिबात बोलू नका. छायाताई आता इथे शांतपणे, मुलांना कळायला नको की मी या घरातील मालकीन आहे. आणि हे बघा आता छायाताई पुन्हा बरं मालकीनबाई असं म्हणतात. तर आनंदी म्हणते की अहो छायाताई, मालकीनबाई नाही म्हणायचं, तर मी तुम्हाला सांगितलं ना आनंदी ताई म्हणायचं. छायाताई म्हणतात की बरं बाई आनंदी ताई. तेव्हा आनंदी तो पेपर हातात घेते आणि त्या पेपरच्या बातमीवरून हात फिरवत असते. तेव्हा आता आनंदी ते पेपरवरून हात फिरवत म्हणते की छायाताई, खरं सांगू का, आज जर मला डोळे असते तर खरंच आज पृथ्वी आणि मितालीबद्दल जे काही या पेपरमध्ये लिहून आलेलं आहे तर खरंच अक्षराने अक्षर वाचून काढलं असतं. छायाताई, तुम्ही एक काम करता का, मला वाचून दाखवतात का? तर पृथ्वी आता दरवाजात उभं राहून हे सर्व ऐकत असतो. तेव्हा छायाताई म्हणतात की अहो आनंदीताई, मला कुठे वाचता येतं, मी थोडंच शिकेलं आहे. मग आज नैवेद्यासाठी मी शिरा बनवलेला आहे, तूच देवासमोर ठेवतो का? आनंदीच्या हातामध्ये शिऱ्याचं ते भांड असतं. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की हो ठेवतो आणि तो आनंदीच्या हातातील ते छोटंसं भांड शिऱ्याचं घेतो आणि म्हणतो की आनंदी, तुला एक सांगू का, या घरात तू माझ्यासाठी खऱ्या आणि हक्काच्या मित्रासारखी आहे आणि मला कायमच हेच वाटायचं की निंबाळकरांच्या घरामध्ये माझ्यासाठी आणि माझ्या या कर्तृत्वासाठी
खरंच कोणाच्याच मनात काहीच नाही म्हणून, परंतु हे बघ आनंदी, अगं तू स्वतःचा जीव मात्र धोक्यामध्ये घातलास आणि माझं स्वप्न पूर्ण केलंस. त्यामुळे हे बघ आनंदी, मी आज एक गोष्ट पूर्ण खात्रीने तुला सांगू इच्छितो, कारण या जगातील एकमेव तू अशी व्यक्ती आहेस जिच्यावर मी माझ्या आयुष्यातील शेवटच्या श्वासापर्यंत विश्वास ठेवू शकतो. तेव्हा आता आनंदीला हे ऐकून धक्का बसलेला असतो, कारण आता तिच्या मनात वेगळीच भीती असते त्या सत्याची. तर छायाताई खुश होऊन आता ह्या दोघांकडे बघत हसत असतात. त्यांना खूप आनंद होतो. पृथ्वीने आनंदीचं इतकं कौतुक केलेलं आहे ते बघून पृथ्वी आता आनंदीचं कौतुक करत असतो आणि म्हणतो की आनंदी, खरंच तू खूप ग्रेट आहेस, पण हे बघ आनंदी, मी तुला सांगून ठेवतो, इकडचं काम तू कधीच सोडायचं नाही. तू नेहमी अशीच आमच्या सोबत राहा आणि मला पूर्ण खात्री आहे की तू आयुष्यामध्ये नेहमी अशीच राहशील. आयुष्यातील कोणत्याच वळणावर मात्र तू माझ्या विश्वासाला कधीच तडा नाही जाऊन देणार, याची मी पूर्ण खात्री देतो. तसतसं आनंदीचं हृदय भरून येतं. तिच्या मनामध्ये एक वेगळीच भीती आता निर्माण होते, कारण जे काही सत्य त्यांनी लपवलेलं आहे की ती पृथ्वीची आई आहे, हे जर आता कळालं, आनंदीला आणखीन टेन्शन आलेलं असतं. आणि तेवढ्यात मिताली आता दादाला आवाज देत होते की पृथ्वी दादा चल, लवकरात लवकर आपल्याला निघावं लागेल. ऑफिसमधून आता आपल्याला फोन आलेला होता आणि मिताली छायाताईला आपलं जे काही सामान आहे तर ते गाडीत ठेवताल का प्लीज असं विचारते. छायाताई म्हणतात की हो हो नक्की ठेवते. आणि मिताली पृथ्वीला चल म्हणून आता सगळेजण निघून जातात. पृथ्वी अगोदर देवासमोर शिरा ठेवतो, पण आनंदी हादरून गेलेली असते, कारण पृथ्वी आज जे काही बोलला तर त्या सत्यामुळे तिला आता खूप टेन्शन येतं. ती रडत असते. तेव्हा आनंदीला रडू येतं. ती म्हणते की मुलं माझ्यावर इतका विश्वास ठेवतात आणि मी त्यांच्याशी खोटं बोलते. आणि आता हा कपटी विद्याधर मात्र हे सर्व तिचं बोलणं ऐकत असतो आणि हसत असतो. आणि जेव्हा ज्यावेळेस मात्र मुलांसमोर सत्य येईल की मी या घरातील मोलकरीण नाही, मालक साहेबांची पत्नी आहे, या घरची सून आहे, तर त्यावेळेस काय होईल, मुलांना काय वाटेल. आणि तेवढ्यात हा विद्याधर ऐकून म्हणतो की हो, राहाडा होणार, खूपच मोठा राहाडा होणार. आता हे विद्याधरचं बोलणं ऐकून आनंदीला धक्काच बसतो. तिला समजतं की हा विद्याधर येथे आलेला आहे आणि विद्याधर हसतच आता तिच्या जवळ येतो. आनंदी आणखीनच घाबरते आणि तो आनंदीला म्हणतो की आनंदी, एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या दिवशी पृथ्वीला हे सगळं काही समजेल की तू त्याच्या बापाची दुसरी बायको आहेस, त्या दिवशी मात्र तो तुला या घरातून बाहेर फेकून देईन, हे लक्षात ठेव. आणि त्या दिवशी मात्र तो तुझ्याशी असणारं जे नातं आहे तर ते कायमचं तोडून टाकेल. आणि काल जे काही तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये खेळलेली दिवाळी आहेस ना, त्यामुळे आता इथून पुढे तुझ्या आयुष्याची होळी करून मी ती दिवाळी साजरी करणार आहे, हे लक्षात ठेव. आणि चुटकी वाजवत तो आनंदीला म्हणतो की हे माझं चॅलेंज असेल. तर मित्रांनो, आता आनंदीला खरंच खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि हा भाग येथे संपलेला असतो. आता मात्र ही आनंदी पृथ्वीला जे काही पत्र आहे तर ते आरतीला लिहायला सांगते आणि त्यामध्ये ती असं सांगत असते, आणि हे बघा आता आरतीताई, तू असं लिही, कारण मी मालक साहेबांशी लग्न केलं आणि मी त्यांची पत्नी आहे आणि मी त्यांची आई आहे. हे पत्र जेव्हा आता आरती लिहित असते तेव्हा तिला तर आता ती आनंदीकडे पाहते, तिला धक्काच बसतो. आणि तेवढ्यात मात्र आता पृथ्वी ते पत्र घेऊन आता सगळ्यांच्या समोर येतो. आनंदी आणि आरती खूप घाबरतात. तेव्हा आता पृथ्वीला खूपच राग येतो. पृथ्वी रागाने म्हणतो की तू लिहिलेली जी काही चिठ्ठी आहे ती वाचलेली आहे आणि हे बघ, तुला हे सर्व करायला लाज कशी वाटली नाही. तेव्हा आता पृथ्वीला खूपच राग आलेला असतो, कारण आता विद्याधरने ही चिठ्ठी बदललेली असते आणि विद्याधरने ही चिठ्ठी बदलून त्या जागी वेगळंच काहीतरी लिहिलेलं असतं, म्हणून पृथ्वीला फारच राग येतो. पृथ्वी आनंदीच्या अंगावर मात्र ती चिठ्ठी फाडून फेकून देतो. तेव्हा आता आरती खूपच घाबरते. तर आता युगंधर सुद्धा तेथे समोरच आहे आणि विद्याधर स्वतःशी खूप हसत असतो. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.